मी आहे का घरात? का घर सोडलं तसंच वाऱ्यावर? अरे काय विचारतोय मी, आहे का? मामा मामा काय फोन नाही काय नाही. अरे भाच्याला भेटण्यासाठी परवानगी घ्यायला लागणार का कोणाची? तू चल आत ये. नाही नाही, हे बघ मी इथेच बसतो मस्त वाऱ्यावर. हा मामा पण कसली सॉलिड एंट्री मारलीस रे. हा? मामा कुणाचा आहे? हा? आणि हे बघ या पिशवीत लिंब आहेत, अननस आहेत, चिकू आहेत आणि नारळ पण आहेत आणि सगळं आपल्या बागेतलं आहे. काय वाव. दादा तू किती आणतोस दरवेळेला रे. अगं अगं हातपाय धड आहेत ना, तोपर्यंत करायचं सगळं. हे बघ आणि कुणासाठी करतोय? हे माझ्या बहिणीसाठी करतोय, माझ्या भाच्यांसाठी करतोय. हा? आणि तसंही मी जर हे नाही आणलं आणि माझ्या भाऊजींनी जर बहिणीचा छळ केला अय्या तर मी काय करायचं? काय दादा वा कर्नल साहेब कुठे आहेत? बाहेर गेलेत बाबा. बबडे किती मोठी झालीस. मामा 2 महिन्यांपूर्वी पण तू हेच बोललेला. अगं रीत असते असं म्हणायची. म्हणजे काय आहे की आपली मुलगी मोठी झाली आहे ना, हे सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची पद्धत आहे ती. हा मामा नाही 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 नाही, बघ मामाचा मान मिळवायचा आहे मला. लग्नात तुझ्या मागे उभं राहायचंय मामा म्हणून. झालं केलंच सुरू आल्या आल्या. करेक्ट आहे. म्हणजे हिची रूम माझ्या ताब्यात. हे बघ आपण ना जोरदार लग्न करू एकदम दणक्यात. म्हणजे जेवणावळी पंक्ती नंतर वाजंत्री काही विचारू नको. बघ मी कसं बार उडून देतो ते. हा एक्झॅक्टली. म्हणजे बँड बाजा आता वाजलाच पाहिजे. अगं त्या दिवशी नाही का वासुदेव काका हेच म्हणत होते आणि मामा पण आता हेच म्हणतोय. लग्नाचा योग आहे. डकर 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 गप्प डकर बसा डकर नी. डकर डकर आई जरा गप्प. डकर 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 राज तू आजही हरलास. मी तुला कालच बोललो होतो ना, जर तू आज ट्रॅप शूटिंग मध्ये जिंकला असतास तर मी कबूल केलं असतं की तू प्रेमात पडला नाहीयेस, पण तू हरलास. काय होतंय कळत नाही. अरे मुलगी चांगली आहे ना म्हणून हे असं होतंय. मी ट्रॅप शूटिंग बद्दल बोलतोय. पण मी मनवाबद्दल बोलतोय ना. राज तू जेन्युइनली एकदा विचार कर. रोज कितीतरी मुली सिलेक्ट करतोस, कितीतरी रिजेक्ट करतोस, पण या मुलीमध्ये असं काहीतरी आहे की फक्त तिनेच तुझी ऑफर रिजेक्ट केली. मित्रा, तिने तुझी ऑफर रिजेक्ट केली पण तुझा अपमान नाही केला. का माहितीये? बिकॉज शी इज गुड ॲट हार्ट. ती जेन्युइनली एक चांगली मुलगी आहे. आजकाल मिळणं फार दुर्मिळ आहे. म्हणून म्हणतो पुन्हा एकदा विचार कर. सिरियसली विचार कर. मला सांगतो भावाजी मस्त झालं जेवण. हा? एवढा जेवलोय आणि हा आग्रह करतोय. आणखी खाल्लं असतं ना तर पोट फुटलं असतं माझं. पण मनवा अप्रतिम छान. तुला सांगतो आरती, हे आहे ना आजीच्या हातचा गुण उतरलाय मनवाच्या हाताला. काय मामा 1760 वेळा ऐकवलंस तू. मग काय खोटं आहे का भाऊजी? सासरकडच्या ना नाव ठेवायला जागाच नाही. सासरकडच्या ना म्हणजे लग्न झालं की जाणारच ना सासरी. आणि तसं लग्नाचं वय झालंय, उडून देऊ बार. मामा बरोबर बोलताय तुम्ही. माझ्याही मनात तेच होतं. मग आता कसं बोललात? बाबा काय तुम्ही पण नाही हा, एवढ्या लवकर काय? अगं आत्तापासून बघायला सुरुवात केली ना तर 4-5 वर्षात होईल लग्न. काय हो बरोबर आहे. हिला पसंत करायला 4 वर्ष तर लागतीलच ना. अरे एवढं काय त्यात? मला सांग ना कसा मुलगा हवाय. लाईन लावतो मुलांची. बघ. थांबा थांबा तिलाच विचारू. हा. मनवाताई मला सांग तुला कसा मुलगा हवाय? एक मिनिट. मी सांगतो ना मनवाताईला कसा नवरा हवाय. म्हणजे तिला एक परफेक्ट नवरा हवाय. बर. एक डोळा रशियाला, दुसरा अमेरिकेला, असं बसकं नाक आणि सुपासारखे कान. हो ना. आणि आतापासून याद्यांचं सुद्धा बघायला लागेल.
किती कामं पडतील नाही. काय तू पण हे आरती, आपण गावातच करूया ना लग्न? हो हो गावातच. काय म्हणू बेटा, तू काय म्हणते? बाबा तुम्ही पण आणि हे बघ, मी गावावरून ना एक बस भरून वराड घेऊन येतो. मामा प्लीज ना. आणि कानपेळ्याला भाऊ तर लागतोच ना. नित्या आणि देण्याघेण्याच्या साड्या त्याचा सुद्धा मलाच बघायला लागणार आहे. आई तुझं काय चाललंय? हो ना, नाही, हो नाही, ना. नाही. अरे एक मिनिट. मामाचा मान विसरायचा नाही, तो हवाच. हा. काय म्हणतात, करून टाकू सगळं उठपुट. हे बघ मामा प्लीज तू. नाही, साड्यांचं सगळं मी बघते. बँड तू बघ. बँड बाजा आहे ना मी. देव 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 चांदीचे देव मी मस्तपैकी बस! काय चाललंय? हे काय नवीन प्रकरण काढलंय तुम्ही? मला ना कोणाशीच बोलायचं नाही. हो तिकडे. लाजली. म्हणजे मुलगी तयार आहे लग्नाला. आता मामाला कामाला लागायला हवं, नवरा शोधायच्या. आम्हाला बोलू दे. अहो, एकदा आम्हाला बोलू दे त्यांच्याशी. एक मिनिट, आम्हाला बोलू दे त्यांच्याशी. थांबा एक मिनिट. दवे काय यांचं? साहेब भाऊ आमच्यावर अन्याय नका करू. दवे, सर या दोघांना आपण कामावरून काढून टाकले. मग हे असं डिरेक्टली माझ्या केबिन मध्ये कसे? सर त्यांना अडवलं तरीही ते आत आले. सिक्युरिटीला बोलवा. साहेब भाऊ आम्ही चोर नाही आहोत. इतकी वर्ष तुमच्याकडे मन लावून काम केलं, त्याचं हे फळ देत आहे का आम्हाला? बदाणे, आता त्याचा काही उपयोग नाहीये. साहेब त्या लीडर आणि तुमचं भांडण, त्यात आम्हाला कशाला भरडताय? दवे यांना सांगा आमचं कोणाशी भांडण नाहीये, उगाच माझा वेळ वाया घालवू नका. बदाणे, तुम्ही इथे काम करायला येता, आम्ही तुम्हाला काम देतो आणि त्याचा योग्य मोबदलाही देतो. पण तुम्हाला त्या लीडरचं ऐकायचं आहे ना, मग जा बघा. आता देतोय का तो तुम्हाला नोकऱ्या? साहेब भाऊ परिवारवाली माणसं आहोत आम्ही, असं नका करू. याची आई खूप आजारी असते साहेब, मुलीचं शिक्षणही व्हायचंय. असं नका करू साहेब, आम्ही रस्त्यावर येऊ. बदाणे आता त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही या बरं. भास्कर घेऊन जा यांना. चला तरी ऐका. अहो साहेब, दवे या सगळ्यांना जाणीव करून द्या माझं न ऐकल्याचे काय परिणाम होतात ते. हो सर, ऑलरेडी सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. फुकटची युनियनबाजी करणाऱ्या लोकांचं ऐकून घेऊ नका. पोटाला चिमटा पडला की आपोआप कामाची गरज कळते. हो सर. सर पण त्या युनियन लीडरने पुन्हा डोकं वर काढलं तर? तुम्ही जास्त खोलात जाऊ नका दवे. या. ओके सर. दवे एक मिनिट. सर त्यांचे पुढच्या 2 महिन्यांचे पगार कंटिन्यू ठेवा. ओके सर. भाऊजी, माझं एक ऐकाल? नाही म्हणजे हे बघा, तुम्ही ना निवडणुकीला उभे राहा, म्हणजे असे निवडून याल तुम्ही. हा. अरे मामा, तो माझा प्रांत नाहीये. आणि आधी जी कामं हातात घेतलीत ना, ती पूर्ण करता करता नाके नव्हे येतात. नाही मान्य आहे ना मला. पण या सगळ्या धावपळीत मुलीच्या लग्नासाठी मात्र वेळ काढा. नाही म्हणजे बघा, ती मगाशी गंमत सोडून द्या सगळी. पण मला सांगा, तुम्हाला जावई कसा हवाय? म्हणजे शहरातला हवाय की गावातला चालेल? नोकरीवाला हवाय, बिझनेसवाला हवाय की शेतकरी पण चालेल? आणि एकत्रच कुटुंबातला हवाय की वेगळा राहणारा चालेल? नाही मामा, मला यातलं काहीही सांगता येणार नाही. मनूची आवड महत्वाची आहे. आणि मामा, मनूसाठी वर शोधणं सोपं नाहीये. नाही ते मान्य आहे मला. पण तिची एकदा आवड कळली ना की तिला हवा तसा मुलगा उभा करतो तिच्या समोर. मी आणि आरतीनं लहानपणापासून फ्रीडम दिलाय तिला. तिला तिचं स्वतंत्र विचार, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अशा वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. हे मात्र एकदम खरं आहे. हा. पण तिची आवड विचारू ना आपण नंतर. मला तुम्हाला जावई कसा हवाय ते हवंय, ते सांगा. प्रामाणिक हवा, प्रेमळ हवा, कर्तृत्वान हवा, आणि महत्वाचं आपल्या मनूला नीट सांभाळणारा हवा. असा जावई शोधायचा तर. आणि स्वातंत्र्य महत्वाचं. ती जे समाजकार्य करते ना, ते तिला लग्नानंतर कंटिन्यू करता आलं पाहिजे. एक मिनिट. हे प्रामाणिक, प्रेमळ, काळजी घेणारा, कर्तृत्ववान असा मुलगा शोधू शकतो हा आपण. नाही म्हणजे थोडा वेळ लागेल, पण सापडेल तसा मुलगा. पण तुम्ही लग्नानंतरचं स्वातंत्र्य, ते काम, ते सगळं म्हणताय ना, ते जरा अवघड आहे. हीच तर खरी मेख आहे. आपण आपल्या मुलीला लहानपणापासून मोकळ्या वातावरणात वाढवतो आणि सासरी गेल्यानंतर तिला सगळं कॉम्प्रोमाइज करायला लागतं.
हे मनूच्या बाबतीत व्हायला नको. भाऊजी काळजी नका करू. आपली मनू आहे ना, तिला जो मुलगा बघेल तो पटकन पसंत करेल आणि मग काही प्रॉब्लेमच नाही, सगळं व्यवस्थित होईल. बोल सुष्मिता, काय झालं? इतक्या तातडीनं मला बोलवून घेतलंस? अर्जुन, तुला माहितीये की नाही मला नाही माहित, पण राजवीरचं काही खरं नाहीये. म्हणजे? आय टेल यू क्लिअरली. त्या मनवाने भुरळ घातलीये राजवीरला. अरे फुटपाथवर शाळा चालवणारी ती मुलगी किती ऑर्डिनरी आहे. तुला नेमकं काय म्हणायचंय? राजवीर सध्या फक्त आणि फक्त त्या मनवाचा विचार करतोय. मग काय प्रॉब्लेम आहे? मला कळत नाहीये आज राजवीर हे सगळं का करतोय. आज राजवीर जो काही आहे ना, त्यामध्ये माझंही कॉन्ट्रीब्युशन आहे. ही कंपनी उभी करण्यात मी त्याला मदत केली आणि तो त्या मुलीसाठी आज. एक मिनिट सुष्मिता, तुला माहितीये राजवीर कसा आहे? त्याने एखादी गोष्ट मनात ठरवली म्हणजे ठरवली. त्याला त्या मुलीला फक्त मॉडेल करायचंय, दॅट्स इट. नाही, गोष्टी मॉडेलिंगच्याही पुढे गेल्या आणि राजवीरला मी काही आज नाही ओळखत. त्याच्या साध्या हॅलो वरून त्याचा मूड काय आहे हे मी तुला सांगू शकते. प्रेमात पडलीस त्याच्या? तुझ्या या फिलिंग्स ज्या आहेत ना, त्याचं काही मला भवितव्य दिसत नाही. आणि राहिला प्रश्न मी राजवीरला समजवण्याचा, तर सॉरी, येतो मी. बाय अँड टेक केअर. तुझा सल्ला, तुझं मत काही असो, मी राजवीरला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. माझ्या एथनिक ब्रँडसाठी मॉडेल म्हणून मी तुम्हाला फायनल केले. थँक्यू सो मच फॉर ऑफरिंग मी दिस अपॉर्च्युनिटी, बट आय एम रिअली सॉरी. मी नाही ऍक्सेप्ट करू शकत. का? मला नाहीये इंटरेस्ट. राज, तू जेन्युइनली एकदा विचार कर. रोज कितीतरी मुली सिलेक्ट करतोस, कितीतरी रिजेक्ट करतोस, पण या मुलीमध्ये असं काहीतरी आहे की फक्त तिनेच तुझी ऑफर रिजेक्ट केली. मित्रा, तिने तुझी ऑफर रिजेक्ट केली पण तुझा अपमान नाही केला. का माहितीये? बिकॉज शी इज गुड ॲट हार्ट. ती जेन्युइनली एक चांगली मुलगी. करेक्ट आहे अर्जुन. राजवीर मोहितेने खोटेपणा केला पण मनवा कधी वाईट नाही वागली. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. मॉडेल रेफरन्सचे फोटोज तू स्वतः काढलेत, म्हणजे तुझा नक्कीच यामध्ये काहीतरी पर्सनल इंटरेस्ट आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की तुम्ही प्रेमात पडले आहात. आय रेस्ट माय केस. पण अर्जुन पूर्णपणे बरोबर नाही. राजवीर मोहिते कुठल्या मुलीच्या प्रेमात नाही पडू शकत. प्रेम भीम या गोष्टी माझ्यासाठी नाही. वकील असला म्हणून काही पटवून देशील असं नाहीये समोरच्याला. राजवीर मोहिते. झोपला नाहीत अजून? तू पण तर जागीच आहेस. प्रमोद आला आणि झोपच उडून दिली का त्याने? प्रमोदने आपल्याला जागं केलं, आपले डोळे उघडायला लावले. आरती, मोठी झाली का आपली मनू? अचानक प्रमोदमुळे जाणीव झाली. आता मनूच्या लग्नाचा विचार करायला हवा. सगळ्यांना यातून जावं लागतं. आपण काय वेगळे नाही आहोत.
हो ग, मनूचा जन्म झाला ना त्याच वेळेला कळलं होतं की आपल्या या अंगणात खेळणारी बागडणारी ही चिमणी एक दिवस भोरकन उडून जाणार. पण प्रत्यक्षात जेव्हा विचार करतो ना तेव्हा मन अस्वस्थ होतं. मुळात मुलगी सासरी का जाते माहितीये का? तिच्या लेकीला माहेर मिळावं म्हणून. आपल्या पदरात जो दिवा पडलाय ना त्याला आपण जपून ठेवायचं असतं आणि वेळ आली की दुसऱ्याचं अंगण उजळून टाकण्यासाठी आपण तो दिवा दुसऱ्याच्या हातात अगदी प्रेमानं अलगद सोपवायचं असतं. एवढंच असतं आपलं कर्तव्य. तू असं जेव्हा समजावून सांगतेस ना तेव्हा मन एकदम हलकं होऊन जातं. हो ना? मग कर्नल साहेब झोपा आता. तुमची रोजची झोपायची वेळ टळून गेली आहे. शिवाय आपण मनूचं लग्न का लगेच उद्या नाही लावून देणार आहोत. वेळ आहे त्याला. काय झालं? साहेब साहेब लवकर या. साहेब साहेब लवकर या. आई चक्कर येऊन पडलेत. माईना चक्कर आली. साहेब माई काय झालं? माई उठा ना. माई काय झालं माई? चक्कर आली. हसायला काय झालं? देवीला काय गाणं ऐकवत होतीस? मी गाणं ऐकवेन किंवा निबंध. तुला काय झालं खिदळायला? तो एक मोठा जोक आहे. तुला माझ्यावर जोक सुचतोय? अगं मग काय, फर्स्ट टाइम तुला असं देवासमोर काहीतरी मागताना बघतेय. बरं मला सांग ना, काय मागितलंस? चल, असं कधी सांगायचं असतं का? ओ सिक्रेट. हा म्हणजे आता तुझ्याकडे पण सिक्रेट आहे. आजपर्यंत असं कधी नव्हतं. उगाच त्रास नको देऊ ग. त्यांची शुगर लेवल हाय झाली, त्यामुळे यांनी व्यवस्थित जेवलं पाहिजे, औषधं घेतली पाहिजेत, खाण्याच्या औषधांच्या वेळा पाळल्या हव्या. काय की यांचं वय लक्षात घेता हे सगळं व्यवस्थित मॉनिटर करायला हवं. आपण यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर? नाही, नको. प्रश्न फक्त मॉनिटरिंगचाच असेल तर एक वेल क्वालिफाईड नर्स इथे पाठवा तुम्ही. ओके, हे सगळं केलं आणि त्या बऱ्या होतील. पण मला असं वाटतंय की त्यांना कसलं तरी टेन्शन आहे आणि त्यातून मात्र त्यांनी स्वतःहूनच बाहेर यायला हवं. थँक्यू. चला येतो. माई कसलं टेन्शन? बोल ना माई, कसलं टेन्शन आहे तुला? तुझं आयुष्य मार्गी लावायचंय मला. खरं तर प्रत्येक वेळेला तू हा विषय टाळतोस, पण आता मी स्पष्टच सांगते, तुझं लग्न माझ्या डोळ्यादेखत झालेलं मला बघायचंय. माझी शेवटची इच्छा समज हवं तर